वेलकम गाइस. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण SN1 SN2 रिॲक्शनच्या मेकॅनिझम त्यांची स्टेरिओकेमिस्ट्री बघितलेली होती. या लेक्चरमध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. SN1 आणि SN2 रिॲक्शनचा डिफरन्स बघायचा आहे. ओके, मग आता SN1 आणि SN1 रिॲक्शन मीन्स it is a unimolecular nucleophilic substitution reaction. SN2 means it is a bimolecular nucleophilic substitution reaction. मग आता आपल्याला माहित आहे SN2 मध्ये आपल्याला जो रिॲक्शनचा केमिकल कायनेटिक्स आहे, म्हणजेच त्या रिॲक्शन मध्ये 2 मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व होतात. पहिला म्हणजे जो आपण वापरलेला प्रायमरी अल्किल हॅलाइड अँड दुसरा मीन्स आपण वापरलेला जो न्यूक्लियोफाइल आहे, ते दोन्हीही रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात. देअरफॉर द SN2 रिॲक्शन केमिकल कायनेटिक्स ऑफ SN2 रिॲक्शन और ऑर्डर ऑफ SN2 रिॲक्शन इट इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. इन केस ऑफ SN1 रिॲक्शन there is a only one, that is a tertiary alkyl halide. This tertiary alkyl halide is considered as a substrate, and this only one substrate is involved. Therefore, the order of SN1 reaction it is a first. Okay. Then molecularity. Molecularityचा जर विचार केला तर SN2 it is a bimolecular nucleophilic substitution reaction. SN1 means it is a unimolecular nucleophilic substitution reaction. बायमॉलिक्युलर कशासाठी? कारण SN2 मध्ये 2 मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व असतात. SN1 मध्ये एकच मॉलिक्युल इन्व्हॉल्व होतो, तो म्हणजे टर्शियरी अल्किल हॅलाइड, आणि याच्यामध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड आणि त्याचबरोबर आपण वापरलेला न्यूक्लियोफाइल आहे, तो सुद्धा आपल्याला ह्या SN2 रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व झालेला बघायला मिळतो. ओके. देन थर्ड पॉइंट आहे स्टेप्स माहित आहे आपल्याला. SN2 रिॲक्शन इट इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, अँड SN1 रिॲक्शन इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन. SN2 मध्ये सिंगल स्टेप रिॲक्शन मध्ये काय होतं, OH मायनस हा स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लियोफाइल आहे. तो स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लियोफाइल असल्यामुळे तो कार्बनवर अटॅक करतो बॅक साइडून. जोपर्यंत कार्बनवर अटॅक करत नाही तोपर्यंत हॅलोजन रिमूव्ह होत नाही. म्हणजे आपल्याला एक ट्रान्झिशन स्टेट बघायला मिळते. त्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस सायमल्टेनियसली आपल्याला बघायला मिळते. ओके. देअरफॉर इट इज अ सिंगल स्टेप. इन SN1 रिॲक्शन देर इज अ टू स्टेप. In first step, there is a formation of carbocation, and in second step, after formation of secondary carbocation, the OH minus or the nucleophile attacks on the carbocation, then it forms the product. Okay. Therefore, SN2 shows the single step, SN1 shows the double step or 2-step reaction. Okay. आता आपल्याला माहित आहे सबस्ट्रेट जो आपण वापरलाय म्हणजे जो आपण अल्किल हॅलाइड वापरलाय तो अल्किल हॅलाइड. SN1 मध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड वापरतो, SN2 मध्ये प्रायमरी अल्किल हॅलाइड वापरतो, SN1 मध्ये टर्शियरी अल्किल हॅलाइड वापरतो. ओके. आता ह्या सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे न्यूक्लियोफाइल. आता ज्यावेळी आपण SN1 रिॲक्शन वापरतो, SN2 रिॲक्शन मध्ये जो न्यूक्लियोफाइल वापरणार आहे तो न्यूक्लियोफाइल हा आपल्याला स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लियोफाइलच असणं गरजेचं आहे. बट इन केस ऑफ SN1 रिॲक्शन आपल्याला तो न्यूक्लियोफाइल हा वीकेस्ट न्यूक्लियोफाइल किंवा वीक न्यूक्लियोफाइल असला तरी सुद्धा आपल्याला चालू शकतो. कारण SN2 रिॲक्शन मध्ये न्यूक्लियोफाइल हा स्ट्रॉंग का पाहिजे? कारण जो लिव्हिंग ग्रुप आहे हॅलोजन, तो हॅलोजन लिव्ह करण्यासाठी, त्याला बाहेर घालवण्यासाठी त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगेस्ट निगेटिव्ह चार्ज स्पेसिस, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लियोफाइल हा अटॅक करणं फार गरजेचं आहे. मग आता इथे SN1 मध्ये स्ट्रॉंग का वापरून चालत नाही? वीक असेल तर चालतो, पण इथं वीक चालत नाही. ओके. कारण इथं वीक का चालतो? कारण SN1 मध्ये फर्स्ट स्टेप काय होते बघा, कार्बोकॅटॅन फॉर्म होतो. म्हणजे ऑलरेडी C+ चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झालाय, कार्बोकॅटॅन फॉर्म झालाय. मग आता पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस फॉर्म झाले म्हटल्यानंतर कोणताही न्यूक्लियोफाइल तो विकेस्ट न्यूक्लियोफाइल असेल तर तो इझिली पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसवर अटॅक करणार. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये आपल्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन बघायला मिळतं. त्यामुळे तो इझिली वीक असेल तरी सुद्धा इझिली तो अटॅक करू शकतो. त्यामुळे आपल्याला हा SN1 मध्ये विकेस्ट न्यूक्लियोफाइल असला तरी सुद्धा आपल्याला चालू शकतो. ओके. आणि त्याच पद्धतीनं सॉल्व्हंट आपण मागच्या लेक्चरला बघितलेला आहे. इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट ऑन SN1 आणि SN2 रिॲक्शन. सॉल्व्हंट SN2 मध्ये आपल्याला पोलार अप्रोटिक मध्ये ऍसिटोन, DMF, DMA, DMSO हे आपण एक्झाम्पल बघितलेले. आणि इथं पोलार प्रोटिक
पोलार प्रोटीनमध्ये आपण बघितलेलं आहे वॉटर सगळ्यात महत्वाचा. वॉटर वापरला तर सॉल्व्होलिसिस रिॲक्शन होते. त्याचबरोबर आपण वापरला अल्कोहोल. त्याचबरोबर आपण वापरू शकतो ऍसिटिक ऍसिड. ओके. त्यानंतर कार्बोकॅटायन. आता SN2 रिॲक्शन इट इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. देर इज अ बॉन्ड मेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस फॉर्मेशन इन as an intermediate, therefore no carbocation is formed, but in case of SN2 reaction there is a formation of carbocation in first step. Then the rate of SN2 reaction is inversely proportional to steric hindrance, and rate of SN1 reaction is totally depends on the, or it is a directly proportional to carbocation. Okay, हा झाला आपला SN1 आणि SN2 रिॲक्शनचा डिफरन्स. ओके, हा डिफरन्स आपल्याला मुलांना फार इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या डिफरन्सवरून आता ह्या डिफरन्समध्ये तुम्हाला त्यांचा बॉन्ड मेकिंग बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस किंवा त्यांचं ट्रान्झिशन स्टेट, त्यांचं एनर्जी प्रोफाईल डायग्राम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकता. पण आता सध्या जेवढे आपल्याला पुढच्या एक्झाम्पलसाठी जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढाच इथं मी डिफरन्स तो घेतलेला आहे. त्यासाठी आपण आता नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण डिफरन्स वरून त्याचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. ओके, ठीक आहे गाइस. जनरली आपण विचार केला तर SN1 अँड SN2 रिॲक्शन ही जेईला, नीटला, जेई ॲडव्हान्ससाठी जे क्वेश्चन विचारतात ते सगळे ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्स असतात. त्या ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्सचा थोडासा आपल्याला स्टडी करायचा आहे किंवा विचार करायचा आहे. ओके, मग आता मोर रिॲक्टिव्ह क्वेश्चन काय बघा. मोर रिॲक्टिव्ह विच ऑफ द फॉलोइंग अल्किल हॅलाइड्स इज ए मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स SN2 रिॲक्शन. ओके, SN2 रिॲक्शन म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोरून फ्लॅश झाले पाहिजे SN2 रिॲक्शन सगळे मेकॅनिझम विथ स्टेरिओकेमिस्ट्री एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, मग आता आपल्याला माहित आहे SN2 मध्ये आपल्याला एक फिक्स गोष्ट माहित आहे की SN2 रिॲक्शनसाठी आपल्याला जो सबस्ट्रेट आहे तो प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. आणि तो प्रायमरी अल्किल हॅलाइड असल्यामुळं आपल्याला थोडासा इथं विचार करायचा आहे. हा जो सबस्ट्रेट आहे हे दोन्हीही प्रायमरी अल्किल हॅलाइड आहेत. मग आता ह्यापैकी मोर रिॲक्टिव्ह कोण असणार, तर आपल्याला मोर रिॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची. इथं पॉईंट ऑफ डिफरन्स आहे, इथं आयोडीन आहे, इथं क्लोरीन आहे. म्हणजे इथं जो हॅलाइड आहे त्या दोन हॅलाइड मध्ये आपल्याला पॉईंट ऑफ डिफरन्स बघायचा आहे. मग आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जनरली जो अल्किल हॅलाइड आहे तो अल्किल हॅलाइड मध्ये जे हॅलोजन आहे त्या हॅलोजन हे बेस लिव्हिंग ग्रुप म्हणून ऍक्ट होतात. पण जे लिव्हिंग ग्रुपची जी ऑर्डर आहे ती लिव्हिंग ग्रुपची ऑर्डर जनरली I- इज मोर और बेस लिव्हिंग ग्रुप दॅन Br- दॅन Cl- दॅन F-. ओके, हे असं का. आयोडीनची लिव्हिंग कॅपॅसिटी किंवा लिव्हिंग ग्रुपची कॅपॅसिटी ही जास्त आहे, म्हणजे आयोडीन पटकन बाहेर जातो दॅन फ्लोरीन. असं का होतं तर आपल्याला माहित आहे वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन पिरियडिक टेबल इन केस ऑफ हॅलोजन. तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज जेवढा वाढत जाईल तेवढाच आपल्याला काय बघायला मिळणार आहे, बॉन्ड लेंथ ही जास्त झालेली किंवा बॉन्ड लेंथ इन्क्रीज झालेली बघायला मिळणार आहे. आणि जेवढी बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे तेवढा त्या कार्बन किंवा तो बॉन्ड हॅलोजन आणि कार्बन मध्ये फॉर्म झालेला बॉन्ड आहे तो बॉन्ड हा विकेस्ट बॉन्ड असेल. म्हणजेच ह्या आयोडीनची साईज ह्या क्लोरीनपेक्षा जास्त आहे, त्यामुळे ह्या आयोडीनचा बॉन्ड स्ट्रेंथ ही विकेस्ट आहे दॅन क्लोरीन. आणि विकेस्ट असल्यामुळे तो इझिली ब्रेक होणार. देन मोर रिॲक्टिव्ह ब्युटिल आयोडाइड दॅन ब्युटिल क्लोराइड. ओके, ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्याला ABCD ह्या ABCD कंपाऊंडची आपल्याला SN2 आणि SN1 च्या टुवर्ड्स रिॲक्टिव्हिटी, ह्या दोन्ही रिॲक्शनच्या टुवर्ड्स आपल्याला रिॲक्टिव्हिटी दोघांची बघायची आहे. ओके, आता जनरली आपण विचार केला तर बघा SN1 कडून आपण जायचं आहे. SN1 मध्ये आपल्याला माहित आहे की तयार होणारा इंटरमिजिएट आहे किंवा तयार होणारा फर्स्ट स्टेप मध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट आहे
तो कार्बोकॅटायन आहे. म्हणजेच SN1 रिएक्शन इज टोटली डिपेंड्स ऑन द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. मग आपल्याला कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी माहित आहे. कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी ही टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. आता आपल्याला हे एक्झाम्पलकडे बघितलं तर इथं एक कार्बोकॅटायन आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज येऊ शकतो, म्हणजे Br मायनस गेला की इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार. इथे कार्बोकॅटायन फॉर्म होऊ शकतो, इथे कार्बोकॅटायन फॉर्म होऊ शकतो, इथे कार्बोकॅटायन फॉर्म होऊ शकतो. ओके, then this carbocation is a primary carbocation, this is a secondary carbocation, this one is also called secondary carbocation, this one is a tertiary carbocation. ओके, मग आता तुमच्या क्लिअरली लक्षात आलं असेल हा टर्शियरी कार्बोकॅटायन आहे, हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. ओके, मग आता टर्शियरी कार्बोकॅटायन इट इज अ मोर स्टेबल, त्यामुळे आपल्याला SN1 साठी डी ऑप्शन आला पहिल्यांदा. ओके, मग आता आपल्याला माहित आहे टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी अशी आपल्याला रिएक्टिव्हिटी आपल्याला माहित आहे. पण टर्शरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे, सेकंडरी त्याच्यापेक्षा लिस्ट स्टेबल आहे, प्रायमरी त्याच्यापेक्षा लिस्ट स्टेबल आहे. त्यामुळे टर्शरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे, त्यामुळे आपण इथे डी ऑप्शन ठेवला, म्हणजे SN1 रिएक्शन ही मोर फेवरेबल असणार आहे डी ऑप्शन साठी. ओके, त्यानंतर आपण बघूया इथं सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, इथेही सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. म्हणजे आपल्याला कन्फ्युजन कुठं होणार आहे, बी आणि सी, बी अगोदर का सी अगोदर. ओके, तर आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो मॉलिक्यूल हा लेस स्टेरिक हिंड्रन्स दाखवतो, ज्या कार्बोकॅटायन हा लेस स्टेरिक हिंड्रन्स दाखवतो, तो आपल्याला SN2 रिएक्शन मोर फेवरेबल दाखवतो. हे आपण डिफरन्स मध्ये बघितलंय. म्हणजे आता बघा, हा सेकंडरी कार्बोकॅटायनचा जर विचार केला तर इथे एक फिनिल ग्रुप आहे आणि इथे एक CH3 ग्रुप आहे. ओके, ह्या कार्बोकॅटायनचा विचार केला तर इथे एक फिनिल ग्रुप आहे, इथे एक फिनिल ग्रुप आहे, दोन्ही फिनिल ग्रुप आहेत. मग आता मला सांगा, हाय इथे एक फिनिल आहे, इथे एक फिनिल आहे, हे दोन्ही फिनिल कॉमन झाले, पण इथं ग्रुप आहे तो CH3 आहे आणि इथं आहे तो फिनिल ग्रुप आहे. म्हणजे ह्या CH3 पेक्षा फिनिल ग्रुपचे स्टेरिक हिंड्रन्स हे जास्त आहे. ओके, मग स्टेरिक हिंड्रन्स जास्त असेल तर त्याचा रेट ऑफ रिएक्शन कमी असतो. म्हणजे आपल्याला ऑप्शन आला सी, त्यानंतर आला बी, त्यानंतर आला ए, सॉरी डी. ओके, मग आता आपण SN2 चं बघू. SN2 चं आता लक्षात आलं असेल, SN2 रिएक्शन म्हणलं की आपल्याला कार्बोकॅटायन नको. कार्बोकॅटायन म्हणजेच आपण SN2 रिएक्शन अल्किल हॅलाइडच्या टुवर्ड्स SN2 रिएक्शनची रिएक्टिव्हिटी बघितली की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी असते. म्हणजे मोर रिएक्टिव्ह असणार आहे प्रायमरी, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर टर्शियरी असणार आहे. ओके, मग आता बरोबर बघा, इथं प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, म्हणजे हा अल्किल हॅलाइड आहे तो प्रायमरी आहे, म्हटल्यानंतर आपल्याला हा ए बघायला मिळणार. त्यानंतर परत नेहमीप्रमाणे बी आणि सी मध्ये कन्फ्युजन आहे, कारण हे सेकंडरी आहेत. मग ह्याच्यापैकी बी अगोदर का सी अगोदर, पण आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं स्टेरिक हिंड्रन्स लिस्ट आहे, इथं मोर स्टेरिक हिंड्रन्स आहे, लिस्ट स्टेरिक हिंड्रन्स असल्यामुळं आपल्याला ऑप्शन सी बघायला मिळणार, त्यानंतर बी बघायला मिळणार आणि त्यानंतर डी ऑप्शन आपल्याला बघायला मिळेल. ओके, म्हणजेच आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स SN1 reaction it is a DCBA and reactivity towards SN2 reaction it is a ACBD. ओके, मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ठीक आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला दिसते. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला रिएक्टिव्हिटी बघायची आहे टुवर्ड्स SN1 and it is also towards SN2. ओके, आता SN1 चा विचार करू. SN1 म्हटल्यानंतर हा Cl मायनस गेला की देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रायमरी कार्बोकॅटायन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेकंडरी कार्बोकॅटायन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ टर्शियरी कार्बोकॅटायन. ओके, मग आता SN1 मध्ये आपण कार्बोकॅटायनचा विचार करतो. कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी आपल्याला माहिती आहे, टर्शियरी, सेकंडरी अँड प्रायमरी. म्हटल्यानंतर इथं ऑप्शन आपल्याला ऑप्शन असणार आहे थर्ड, सेकंड अँड 1. ओके, कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवरून आपण हा विचार करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर आता SN1
SN1 चं तुमच्या लक्षात आलं असेल, SN1 ची एखाद्या अल्किल हॅलाइडची रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स SN1 कशी असते? प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी आणि टर्शरी म्हणल्यानंतर दिस इज ए प्रायमरी, दिस इज ए सेकंडरी, दिस इज ए टर्शरी, म्हणजे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, हे क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कंपल्सरी मॅक्सिमम टाइम्स विचारलेले आहेत किंवा विचारले जातात. त्यामुळे आपण थोडंसं बेसिकली किंवा त्याचा SN1 आणि SN2 चा ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन्स रिलेटेड थोडासा अभ्यास करायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. हे तुम्हाला 3 ऑप्शन दिलेत. फाइंड आउट द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स ऍक्वियस KOH. बऱ्याचदा तुम्हाला डायरेक्टली SN1 आणि SN2 दिलं जात नाही, तर त्याचा काय दिला जातो? कंडिशन दिली जाते. ऍक्वियस KOH आणि रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स द KOH इन प्रेझेन्स ऑफ DMF, DMSO, DMA और ऍसिटोन. ओके, आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथं ऍक्वियस KOH आहे. ऍक्वियस आहे म्हटल्यानंतर कोण आहे? इथं वॉटर आहे. ओके, इथं KOH म्हटल्यानंतर K प्लस अँड OH मायनस फॉर्म झालेला आहे. ओके, इथं वॉटर सॉल्व्हंट घेतलाय. ठीक आहे, वॉटरचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. इथं OH मायनस आहे. हा OH मायनसच्या सराउंडिंगला हायड्रोजन काय करतो? वॉटर मॉलिक्यूल मधल्या हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो आणि हा काय होतो? OH मायनस ह्या वॉटर मॉलिक्यूलनं टोटली पॅक होतो. त्यामुळं हा OH मायनस ऍक्ट ॲज ए वीक न्यूक्लिओफाईल. बिकॉज ही जी रिॲक्शन आहे म्हणजे OH मायनसच्या सराउंडिंगला वॉटर मॉलिक्यूलचे हायड्रोजन हे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतात. त्या प्रोसेसला म्हटलं जातं सॉल्व्होलिसिस प्रोसेस म्हटलं जातं. म्हणजेच SN1 मध्ये सॉल्व्होलिसिस प्रोसेस होते. SN1 मध्ये सॉल्व्होलिसिस होते याचा अर्थ तिथं आपल्याला वीक न्यूक्लिओफाईल बघायला मिळतो. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल वीक न्यूक्लिओफाईल आहे याचा अर्थ तो SN1 आहे. जर इथे SN1 दिलं नसेल तर या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. SN1 म्हटल्यानंतर परत लक्षात आलं की तुमच्या कार्बोकॅटायनच्या विथ रिस्पेक्ट टू आपल्याला रिएक्शन करायची आहे. म्हणजे जो कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल तो आपल्याला फेवरेबल रिएक्शन दाखवेल. ओके, मग आता जनरली इथं बघा हा Cl, इथं कार्बोकॅटायन आहे, इथे एक कार्बोकॅटायन असू शकतो, इथं कार्बोकॅटायन फॉर्म होऊ शकतो. हा कार्बोकॅटायन फॉर्म होणार आहे तो प्रायमरी कार्बोकॅटायन, हा फॉर्म होणार आहे तो सेकंडरी कार्बोकॅटायन, हा फॉर्म करणार आहे तो टर्शरी कार्बोकॅटायन. बघा Cl मायनस गेला इथं टर्शरी कार्बोकॅटायन, Cl मायनस गेला सेकंडरी कार्बोकॅटायन, हा Cl मायनस गेला प्रायमरी कार्बोकॅटायन. ओके, मग आता आपल्याला माहित आहे की कार्बोकॅटायन फॉर्म झालाय अलायलिक हॅलाइडमध्ये, अलायलिक कार्बोकॅटायन फॉर्म झालाय. अलायलिक कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर SN1 ची रिएक्टिव्हिटी आपल्याला कशी बघायला मिळणार आहे? SN1 च्या टुवर्ड्स हे असणार आहे टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी, म्हणजे झाला थर्ड, सेकंड अँड फर्स्ट. ओके, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स KOH इन प्रेझेन्स ऑफ DMF. इथं DMSO सुद्धा दिला जातो, त्यानंतर DMA सुद्धा दिला जातो, त्यानंतर ऍसिटोन सुद्धा दिला जातो. ओके, तर आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे इट इज ए पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट्स आहेत. पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट KOH बरोबर KOH बरोबर जर आपल्याला प्रेझेन्स मध्ये किंवा KOH बरोबर बघायला मिळालं तर देयर इज ए SN2 रिएक्शन. आणि SN2 रिएक्शन आहे म्हटल्यानंतर आपल्याला इथं जो OH मायनस आहे जो न्यूक्लिओफाईल आहे तो न्यूक्लिओफाईल आहे हा स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लिओफाईल आहे. आणि तो स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लिओफाईल असल्यामुळं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू त्यांची जर ऑर्डर बघायची असेल तर SN2 च्या ऑर्डरसाठी आपण अल्किल हॅलाइडचा विचार करताना प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड अँड टर्शरी अल्किल हॅलाइड, म्हणजे दिस इज ए प्रायमरी, दिस इज ए सेकंडरी अँड दिस इज ए टर्शरी अल्किल हॅलाइड. ओके, मग आता आपल्याला माहित आहे की इथं प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे म्हटल्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी त्यांची कशी येणार आहे टुवर्ड्स SN2 रिएक्शन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्किल हॅलाइड. ओके गाइस, ओके गाइस, आय होप हे क्वेश्चन्स तुमच्या लक्षात आले असतील.
त्याच पद्धतीने अशा पद्धतींच्या क्वेश्चनची थोडंसं प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.